नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 7वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 14वा पाठ थोर गणिती या पाठावरील प्रश्नोत्तरे आपण सोडवणार आहोत. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल आणि त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये मी सर्व विषयावरील व्हिडिओ व लेसन रीडिंग, पोयम रीडिंग अपलोड केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टवरून ते पाहू शकता. तर चला सुरू करूया प्रश्नोत्तरे. प्रथम पाहूया या पाठातील शब्दार्थ. तरबेज, पटाईत, तोडीचा असणे, बरोबरीचा असणे, निधन, मृत्यू किंवा मरण, संगम, जेथे दोन नद्या एकमेकांना मिळतात ती जागा, पाठ थोपटणे म्हणजेच शाबासकी देणे. आता पाहूया प्रश्नोत्तरे. अ. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. श्रीनिवासकडे पाहिल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांना नवल का वाटले? उत्तर. बाकीची मुले वर्गात गणित सोडवत होती तर श्रीनिवास मात्र हात दुमडून स्वस्थ बसला होता, म्हणून श्रीनिवासकडे पाहिल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांना नवल वाटले. प्रश्न दुसरा. शिक्षणाधिकाऱ्यांनी श्रीनिवासला शाबासकी का दिली? उत्तर. श्रीनिवासने आत्मविश्वासाने गणिताचे बरोबर उत्तर दिले होते आणि त्याच्या उत्तराने शिक्षणाधिकारी खुश झाले, म्हणून त्यांनी श्रीनिवासला शाबासकी दिली. प्रश्न तिसरा. रामानुजनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना कोणता सल्ला दिला? उत्तर. रामानुजनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना गणित विषयावर लेख लिहून तो प्राध्यापक हार्डी यांच्याकडे पाठविण्याचा सल्ला दिला. प्रश्न चौथा. रामानुजन यांना जगभर प्रसिद्धी कशामुळे मिळाली? उत्तर. रामानुजन यांच्या गणित विषयावरील लेखातील आश्चर्यकारक सिद्धांतांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. आता पाहूया लार्ज क्वेश्चन, मोठ्या उत्तराचे प्रश्न. आ. खालील प्रश्नांची प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. श्रीनिवास शाळेत सर्वांचा आवडता का होता? उत्तर. श्रीनिवासला लहानपणापासून गणिताची आवड होती. विलक्षण हुशारी आणि शांत स्वभाव यामुळे शिक्षकांना तो आवडू लागला. कोणतेही कठीणात कठीण गणित तो सहज सोडवित असे. त्याची स्मरणशक्तीही तीव्र होती आणि कधीकधी वरच्या वर्गातील मुलांनाही गणितातील एखादी समस्या तो सहज सोडवून दाखवित असे. या त्याच्या हुशारीमुळे तो सर्वांचा आवडता बनला होता. आता पाहूया शेवटचा प्रश्न. प्रश्न दुसरा. प्राध्यापक हार्डी यांनी रामानुजन यांच्याबद्दल कोणते उद्गार काढले? उत्तर. प्राध्यापक हार्डी हे लंडनमधील केम्ब्रिज विद्यापीठात गणित विषयाचे तज्ज्ञ होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे रामानुजनना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे केम्ब्रिज विद्यापीठात सतत 4 वर्षे त्यांनी गणित विषयावरील प्रसिद्ध केलेल्या लेखामुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. ज्ञान आणि कीर्ती मिळविल्या या महान गणितीच्या निधनाने प्राध्यापक हार्डींनाही दुःख झाले. त्यांनी रामानुजन यांच्याबद्दल पुढील उद्गार काढले. रामानुजनला मी शिकवले असे जगाला वाटते, पण खरे पाहता तो माझ्याजवळ जितका शिकला त्यापेक्षा कितीतरी अधिक मीच त्याच्याजवळ शिकलो. त्याच्या तोडीचा गणिती पुन्हा होणे कठीण. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमधील कंटेंट आवडले असल्यास जरूर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. शेअर टू युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.